फक्त दरवाजा बंद करण्याचा वाद हा वाद इतका टोकाला पोहोचला की रोशन सुवर्णा नावाच्या आरोपीनं मयंक लोहार या 20 वर्षाच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली। मुंबई लोकलमध्ये ही घटना घडली आणि त्याच्यामुळेच अख्ख्या महाराष्ट्रभरामध्ये एकूणच भीतीचं वातावरण पाहायला मिळालंय। मुंबई लोकल सुद्धा सेफ नाहीये का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। दरम्यान हा जो आरोपी आहे ज्यानं रागाच्या भरामध्ये चाकूने भोसकून मयंक लोहारची हत्या केली, तो आरोपी नेमका कोण आहे, तो काय करतो, त्याने पोलिसांना नेमकी काय कबुली दिलेली आहे, त्याच्याकडे तो चाकू नेमका कसा आला, या संदर्भात समोर आलेली धक्कादायक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। नालासोपारा ते चर्चगेट दरम्यानच्या या लोकलमध्ये ही घटना झालेली होती। रात्री 11च्या सुमारास ही घटना झाली। मयंक लोहार नावाच्या 20 वर्षाच्या तरुणानं, जो आरोपी आहे रोशन सुवर्णा, याला पावसाचं पाणी त्या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये येत असल्यामुळे, ट्रेनमध्ये असल्यामुळे त्याला विनंती केली की दरवाजा बंद कर, आणि या एका किरकोळ कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर रोशन सुवर्णा याने मयंकची हत्या केली। इथपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। या सगळ्यानंतर रोशन सुवर्णा हा फरार झाला। तो पनवेलला जाऊन लपलेला होता। पोलिसांनी त्याचा शोध घेतला। त्याला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता हा रोशन सुवर्णा नेमका काय करतो, त्याच्याकडे चाकू कसा आला आणि त्याने मयंकची हत्या नेमकी का केली, या संदर्भात जेव्हा पोलिसांनी त्याला विचारलं तेव्हा त्यानं पोलिसांना सांगितलं की मयंकनं सुरुवातीला मला मारलं, त्याने मारहाण करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मी त्याची चाकूने हत्या केली रागाच्या भरामध्ये। त्यानंतर पोलिसांनी त्याला हे सुद्धा विचारलं की तुझ्या बॅगेमध्ये चाकू का होता, तो तू का आणला होता। तेव्हा पोलिसांनी अशी माहिती दिलेली आहे की 1.5 ते 2 महिन्यांपूर्वीच या रोशन सुवर्णानं हा चाकू खरेदी केला होता। घरातल्या कामासाठी त्यानं हा चाकू खरेदी केला होता, परंतु तो त्याच्या बॅगेमध्येच राहिलेला होता अशी सुद्धा माहिती मिळतेय। पण एकूणच जर आपण बघितलं तर या बॅगेमध्ये जो चाकू होता त्यानेच ती हत्या त्यानं केलेली आहे। त्या चाकूने भोसकून त्यानं मयंकला मारलेला आहे। या सगळ्यानंतर आता पोलिसांनी रोशन सुवर्णा कोण आहे, त्याचा तो काय करतो, या सगळ्यांचा शोध घेतला तर अंधेरीमधल्या एका बारकोड कंपनीमध्ये तो काम करतो। ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी तो नशेमध्ये होता अशी सुद्धा माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मीरा रोडच्या साईबाबा नगरमध्ये तो भाड्याने राहतो। आता या रोशन सुवर्णाबद्दल बोलायचं झालं तर 2022 पासून तो कुटुंबासह भाडे तत्वावर मीरा रोडच्या साईबाबा नगर इथे राहत होता। त्याच्या कुटुंबामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं, आई वडील आहे, त्याचा मोठा भाऊ आहे। त्याचे वडील रमेश सुवर्णा हे मुंबईमधील डॉक परिसरात पॅकिंगचं काम करायचे। रोशन त्याचा मोठा भाऊही त्यांच्यासोबत काम करायचे अशी माहिती मिळतेय। आता हे कुटुंब शांत होतं, यांचे कुणासोबत भांडणं नव्हते। रोशनवर सुद्धा या आधी कुठल्याही गुन्हेगारी प्रकारची त्याची पार्श्वभूमी नाहीये, ही सगळी माहिती मिळतेय किंवा ही माहिती स्थानिकांनी दिलेली आहे। हे सगळं असताना त्या दिवशी एवढा राग रोशनला का आला की त्यानं थेट चाकूनं मयंक लोहारची हत्या केली, हा सुद्धा एक फार मोठा प्रश्न आहे। या सगळ्यानंतर पोलीस रोशन सुवर्णा याची चौकशी करतात आणि त्याच्याकडून जे अनुत्तरित प्रश्न आहेत ते आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न करताय। या संदर्भात मयंक लोहारचा जो भाऊ आहे मेहुल लोहार, याचा सुद्धा एक व्हिडिओ समोर आलाय आणि त्यामध्ये त्यानं रोशन सुवर्णा याचं एन्काउंटर करा, त्याला फाशी द्या अशी मागणी केली आहे। कारण हे कुठल्या दुसऱ्या कुणाच्या भावासोबत होऊ नये असं त्याने म्हटलेलं आहे। मयंकच्या कुटुंबाचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मयंक सुद्धा अंधेरीमध्ये कामाला होता आणि त्या दिवशी तो कामावरून घरी परतत होता। हा सुद्धा जो व्यक्ती आहे रोशन सुवर्णा, तो सुद्धा घरी त्यानं जेवण केलं, थोडा वेळ विश्रांती केली आणि त्यानंतर तो घराबाहेर पडलेला होता। या संदर्भातला स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरचा सुद्धा एक सीसीटीव्ही समोर आलाय, ज्यामध्ये रोशन सुवर्णा आणि मयंक लोहार जे आहे हे फर्स्ट क्लासच्या डब्यात चढताना आपल्याला दिसतात। आणि एकूणच पावसाच्या सगळ्या वातावरणामुळे दरवाजाच्या किरकोळ कारणावरून मयंक लोहार याची हत्या झालेली आहे। पोलीस कोठडीमध्ये रोशन सुवर्णा आहे। या सगळ्या प्रकरणात पुढे जाऊन कोणत्या धक्कादायक गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं, तुमची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।